गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो. लक्षात आलं ना तुम्हाला? म्हणजे एकंदरीत अनेक नेटवर्क या ठिकाणी आपल्याला सांगता येतील, एकमेकाशी अनेक सजीव एकमेकावर डिपेंड आहेत. आणि म्हणून या फूड चेन मध्ये बऱ्याचदा आपण शिकतो की वाघाची संख्या का कमी झाली, वाघ वाचवण्यासाठी वगैरे अभयारण्य आणि स्पेशल रिझर्व्ह झोन वगैरे तयार करण्यात आले. मुद्दा लक्षात घ्या, जर तुम्हाला टॉप कन्झ्युमर वाचवायचे असतील, टॉप कुठलंही या निसर्गाच्या चक्रामध्ये जर वाघ हा टॉप कन्झ्युमर आहे, वाघाची संख्या झपाट्याने कमी झाली आपण म्हणतो, तर वाघाला वाचवण्यासाठी तुम्हाला ही खालची पूर्णपणे फूड चेन सेव्ह करणे गरजेचं आहे. तेव्हाच वाघाची संख्या टप्प्याटप्प्याने तुम्हाला ग्रोथ झालेली दिसेल. म्हणजे वाघाचा जर फूड तुम्ही जर नष्ट केले, जंगल आहे पण त्या जंगलामध्ये जंगली प्राणी नसतील, शिकाऱ्याने संपूर्ण त्याचे याच्यामध्ये जर जंगली प्राण्यांचं अस्तित्व त्या जंगलात नसेल, तर वाघाचं अस्तित्व त्या जंगलात राहणार नाही ना. तात्पर्य असा की प्रत्येक जीव हा एकमेकावर अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही चैन निसर्गामधली एक जरी घटक कुठे डिस्टर्ब झाला तरी त्याचा परिणाम दुसऱ्या जीवांवर होत असतो. म्हणजे साधा उदाहरण आपल्याला लक्षात घेता येईल या ठिकाणी की सापाची संख्या, सापाची संख्या कमी झाली तर काय होईल? बेडकाची संख्या वाढेल. मात्र यांना खाणारा जो घटक असेल गरुड, यांची संख्या झपाट्याने कमी होऊन जाईल. लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एकंदरीत या गोष्टी निसर्गामध्ये किंवा या फूड चेन मध्ये सर्वात महत्वाचं आहे, फूड वेब मध्ये महत्वाचं आहे. सर्व घटक एकमेकावर डिपेंड असल्यामुळे फूड चेन, फूड वेब हे इकोसिस्टम मधील अतिशय महत्वाचे घटक. आणि म्हणून एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय द एनर्जी पिरॅमिड? पिरॅमिड यू आर लुकिंग दॅट इज अ ट्रायंगल हियर. देयर आर टू, यू आर लुकिंग अ ट्रायंगल. इथे दोन त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला. ट्रॉपिक लेवल, पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता यामध्ये एक लक्षात घ्यायचं, एनर्जी पिरॅमिड मध्ये इथे मी सांगितलंय की ट्रॉपिक लेवल. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले, आपण या चेन मध्ये जर लक्षात आले तर लक्षात येईल तुम्हाला की ऍट द बेस म्हणजे एकंदरीत ज्या फूड चेनची सुरुवात जी आहे ही यापासून होते, ग्रीन प्लांट्स पासून. दे आर प्रोड्युसर, दे आर ऑटोट्रॉप्स. परत लक्षात घ्यायचं, हे स्वयंपोषी आहेत. त्याच्यामुळे याचं प्रमाण जे असेल निसर्गामध्ये उपलब्ध ते सर्वात जास्त आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये स्वतःचे अन्न तयार करतील. ऑल दे आर ऑटोट्रॉप्स. यांच्यावर जगणारा हर्बिव्हरस ग्रुप, वनस्पतींना खाऊन जगणारा. दॅट इज द फर्स्ट ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल मीन्स दॅट इज अ स्टेज, पर्टिक्युलरली दे ऑब्टेन द फूड. म्हणजे ट्रॉपिक लेवल याचा अर्थ की ते आपल्या ऍक्च्युली या याच्यामध्ये किंवा ट्रॉपिक लेवल म्हणजे या लेवलवर ते आपले अन्न ग्रहण करतात. त्या स्टेजवर ते अन्नाची जी क्षमता, अन्न मिळवण्याची जे त्याची जी क्षमता आहे किंवा अन्न मिळवण्याची जी प्रोसेस आहे, अन्न मिळवण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतात आणि अन्न त्यांना त्या त्या टप्प्यावर प्राप्त होतो. That is called a tropic level. So tropic level means, it's a very simple definition. Each level in the food chain is called a tropic level. Each level प्रत्येक पायरी आहे. ग्रीन प्लांट्स वर हर्बिव्हरस डिपेंड आहे. हर्बिव्हरसला खाऊन कार्निव्हरस जगतात आणि कार्निव्हरस आणि हर्बिव्हरस वर जगणारा ओमनिव्हरस. सो दॅट्स वाय फर्स्ट ट्रॉपिक लेवल हर्बिव्हरस. का? कारण प्रोड्युसरवर जगणारा हा गट आहे हर्बिव्हरस, म्हणून फर्स्ट ट्रॉपिक. यांना खाऊन जगणारा सेकंड ट्रॉपिक लेवल कार्निव्हरस. आणि या दोघांवरही जगणारा तिसरा गट ओमनिव्हरस, दॅट इज कॉल्ड थर्ड ट्रॉपिक लेवल. अशा पद्धतीने हा एक जो पिरॅमिड तयार झालेला आहे. आता ऊर्जेचं हस्तांतरण सुद्धा याच पद्धतीने होईल. ऊर्जा वरून खाली नाही येणार ना. ऊर्जा इथून अशी सूर्याकडे नाही जाणार ना. हे लक्षात घ्यायचं ना आपल्याला की ऊर्जा ही सूर्यापासून या ठिकाणी
सृष्टीमध्ये कशा पद्धतीने आलेली आहे. यू जस्ट इमॅजिन दॅट. आणि म्हणून दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मीन्स द पिरॅमिड ऑफ एनर्जी. ऊर्जेचं पिरॅमिड घेत असताना इथे एक उदाहरण दिलेलं आहे. एक्वाटिक दॅट इज एक्वाटिक पिरॅमिड पर्टिक्युलरली ऑफ एनर्जी. एक्वाटिक जर पाण्यामधली समुद्रातील जर तुम्ही इकोसिस्टमचा जर साधा आपण अभ्यास केला तर खास करून या ठिकाणी फायटोप्लॅन्टम, झू प्लॅन्टम अँड फिशेस अँड देन ह्युमन, इथे तुम्हाला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप दिलेले आहे. इथे लक्षात घ्या, इथे 10,000 किलो कॅलरी, 1000 किलो कॅलरी, 100 किलो कॅलरी आणि 10 किलो कॅलरी. आता इथे फायटो प्लॅन्टन्स ज्याला आपण म्हटलेलं आहे, फायटो प्लॅन्टन्स. जर एक्वाटिक्स इकोसिस्टम मध्ये आपण जर अभ्यास केला तर फायटो प्लॅन्टन मीन्स या समुद्रामध्ये किंवा जलसृष्टी किंवा जलीय इकोसिस्टम मधला जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की सर्वाधिक संख्येने त्या ठिकाणी असणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते फायटोप्लॅन्टम मध्ये, जे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम, जे प्लांट्स असतील, जे ॲटोट्रॉप्स आहे, लक्षात घ्या, दे आर ॲटोट्रॉप्स, प्रोड्युसर व्हॉट वी कॅन से. हे स्वयंपोषी गटातील जे सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील, याची संख्या ही जास्त असेल. हे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेने सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेद्वारे हे अन्न तयार करतील. आणि जर या फायटोप्लॅन्टम मध्ये म्हणजे या प्रोड्युसर ग्रुप मध्ये जर सूर्यापासून येणारी ऊर्जा जर ही 10,000 किलो कॅलरी असेल, फॉर एक्झाम्पल यू गेस नाउ how it's transferred from one tropic level to another tropic level. So that's very interesting. What is the pyramid of energy? Pyramid of energy means what? Energy transfer from one tropic level to another tropic level. That is pyramid of energy. एका स्टेप मध्ये मिळालेली ऊर्जा दुसऱ्या स्टेप मध्ये हस्तांतरित होते, तिथून तिसऱ्या स्टेप मध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये. तर ही ऊर्जा पुढे पुढे जात असताना फक्त 10% ऊर्जा ही ट्रान्सफर होते असं मी म्हटलेलं होतं. इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे स्वयंपोषी गट आहे फायटोप्लॅन्टम्स. दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर एटोट्रॉप्स. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे जे वनस्पती, सूक्ष्म वनस्पती समुद्राच्या तळाशी असतील, यांच्यामध्ये जर 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असेल तर यांना खाऊन जगणारे जे झू प्लॅन्टम्स आहेत, छोटे छोटे जीव आहेत, यांना खाणारे, जसे हे बाहेरची सृष्टी आहे, तर समुद्राच्या पाण्यामध्ये या छोट्या छोट्या वनस्पतींना खाऊन जगणारे जे काही झू प्लॅन्टन्स असतील ते अन्न म्हणून याचा वापर करताना त्यांच्यामध्ये केवळ 1,000 किलो कॅलरीज ऊर्जा ट्रान्सफर होईल. लक्षात घ्या, म्हणजे 10,000 मधून 1,000 किलो कॅलरी या स्टेजवर आलेली, या ट्रॉपिक लेवलवर गेली. या झूला खाणारे छोटे छोटे जे काही जीव असतील, जंतू असतील, यांना खाऊन जगणारे हे झू प्लॅन्टन्स मधील गटातील छोटे जीव, यांना ते फिशेस खातील. समुद्रातले मासे, त्यापेक्षा मोठे असणारे जे मासे असतील ते त्या जीवांना खाऊन टाकतील. त्यांना या 1000 किलो कॅलरी फक्त 100 किलो कॅलरी ऊर्जा प्राप्त होईल. आणि शेवटी या फिशेसना खाऊन मिळणारी जी ऊर्जा असेल ती मानवामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये फक्त 10 किलो कॅलरी ऊर्जा आलेली आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. आता इथे जर ही आकडेवारी पाहिली, सो ऑन इच स्टेज, प्रत्येक स्टेजवर इथे 10,000 किलो कॅलरी, तर इथे 1,000 किलो कॅलरी ट्रान्सफर झाली. पुढच्या स्टेजला फक्त 100 किलो कॅलरी आणि पुढच्या स्टेजला फक्त 10 किलो कॅलरी ऊर्जा इथे ट्रान्सफर झालेली आहे. सो व्हॉट पर्टिक्युलरली हॅपन इन द पिरामिड ऑफ एनर्जी, यामध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना केवळ 10% ऊर्जा ही एका स्टेजवरून दुसऱ्या स्टेजमध्ये हस्तांतरित झालेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे जवळपास 90% ऊर्जा ही वातावरणामध्येच रिलीज झालेली आहे. हीटच्या रूपाने ही वातावरणात मिसळलेली आहे. लक्षात घ्या, परत एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, ही वातावरणात मिसळलेली आहे. फक्त 10% जेवढी गरज आहे तेवढी ऊर्जा मिळाली, 90% ऊर्जा ही वातावरणात गेली. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण शिकलेले आहात की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, फक्त तिचे एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये रूपांतरण होत असते. हाच नियम इथे लागू आहे.
we can't destroy energy, we cannot be create or we can't destroy that energy, only transfer from one step to another. फक्त एका स्टेप मधून दुसऱ्या स्टेप मध्ये तिचं फक्त पुढे जात आहे, ती एका याच्यामधून दुसऱ्या स्टेप मध्ये जात आहे, ती नष्ट नाही होत आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, मग ही जर ऊर्जा रिलीज होत आहे वातावरणामध्ये तर मग ही ऊर्जा जाते कुठे. तर मुद्दा एक शेवटचा पॉइंट यामध्ये एक लक्षात घ्यायचा आहे, ही ऊर्जा वातावरणातली ऊर्जा पुन्हा सूर्याकडे जात नाही. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आणि म्हणून दॅट इज एनर्जी can't, we can say that return to the sun, means energy ever return to the sun in that food chain. या फूड चेन मध्ये ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना जरी 10% ऊर्जा ही एका जीवातून दुसऱ्या जीवांना जात असेल, 90% ऊर्जा ही वातावरणात मिसळत असेल, परंतु ती ऊर्जा वातावरणातच वेगळ्या फॉर्म मध्ये राहते, ती सूर्याकडे जात नाही. आणि म्हणून ह्या ऊर्जेच्या प्रवाहाला वन वे एनर्जी फ्लो म्हणतो आपण. दॅट इज अ वन वे एकेरी वाहतूक, ऊर्जेची एकेरी वाहतूक. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वाय इट इज कॉल्ड ए वन वे ट्रॉपिक, और वी कॅन से दॅट इज अ वन वे एनर्जी फ्लो इन द फूड चेन. एकेरी वाहतूक आपल्याला माहित आहे, हायवेवर जाताना आपण जर बघितली तर एक लेफ्ट साइडला एका दिशेने जाणारी, उजव्या साईडला एका दिशेने जाणारी असते. तर ज्या साईडने आपण जात असतो तिची दिशा एकेरीच असते, मध्येच तुम्ही रिटर्न नाही फिरू शकत. तर ऊर्जेचा प्रवाह सुद्धा हा एकेरी आहे. म्हणजे सूर्याकडे येणारी ऊर्जा ही फक्त प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, देन टॉप कंझ्युमर अँड डिकम्पोज अँड देन इट्स रिलीज इन द नेचर एटमॉस्फिअर, वातावरणात मिसळते, परंतु ती ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही. याच ऊर्जेच्या एकंदरीत प्रवाहाला म्हणतो आपण वन वे फ्लो ऑफ एनर्जी. ऊर्जेची एकेरी वाहतूक आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आणि म्हणून पिरामिड ऑफ एनर्जी मध्ये लक्षात येईल की ही ऊर्जा टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जात असताना केवळ 10% ऊर्जा ही पुढच्या जीवांना मिळत असते. आणि त्यामुळे जर आपण बघितले निसर्गामध्ये, वन ऑफ द इंटरेस्टिंग थिंग इफ यू फाइंड आउट, तर लक्षात येईल की यानुसारच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जे सजीवांचे अस्तित्व आहे या पिरामिड प्रमाणेच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून जे ऊर्जेचे हस्तांतरण आहे ते हस्तांतरण हे याची सुरुवात या ठिकाणी जर बघितली तर सूर्यापासून प्रोड्युसर पासून प्रायमरी कंझ्युमर, देन सेकंडरी कंझ्युमर अँड देन टॉप अँड एट लास्ट दॅट एनर्जी आफ्टर हे मिळाल्यानंतर याच्यामध्ये जे काही ऊर्जा असेल ते सुद्धा या मायक्रोब्स मध्ये जाते. आणि परत ही ऊर्जा याच्यामधील जी घटक असतील, जे काही कार्बनिक कंपाऊंड असतील ते निसर्गामध्ये रिलीज होतात आणि वातावरणामध्ये ते ऊर्जा मिसळली जाते. तर एकंदरीत हा जो संपूर्ण एनर्जी फ्लो आहे हा निसर्गामध्ये सुरू असतो. आणि म्हणून आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की या निसर्गामधील जी फूड चेन आहे ही फूड चेन टिकवणे महत्वाचं आहे. जीवस्य जीवनम आपण म्हणतो ना, की प्रत्येक जीव एकमेकावर अवलंबून आहे. तर प्रत्येकाचं अस्तित्व जर टिकलं तर ही फूड चेन टिकेल. जर या फूड चेन मधील एखादा जरी घटक ब्रेक झाला किंवा त्याची संख्या कमी झाली तर त्याचा परिणाम हा संपूर्ण सृष्टीमधील फूड चेनवर होतो. आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहात की बऱ्याचदा वाघ शहरात घुसला किंवा आपल्याला जंगल सोडून बाहेर गावामध्ये घुसणारे जे प्राणी आहेत हे आपल्याला अनुभवायला मिळतात. यामागे एक कारण आहे की त्यांची जी फूड चेन आहे कुठेतरी डिस्टर्ब झालेली असते आणि मग ते अन्नाच्या शोधात सुरक्षेच्या दृष्टीने किंवा अन्नासाठी ते मग आपल्याला कुठेतरी त्यांची वाटचाल त्यांच्या हॅबिटेटपेक्षा वेगळ्या भागामध्ये त्यांना अतिक्रमण करावं लागतो. सो दॅट इज रूल ऑफ नेचर. जर निसर्गाचा नियम आहे, जर तुम्ही निसर्गातील प्रत्येक घटकांची जर जी मर्यादा आहे किंवा जे बॅलन्सिंग आहे ते जर कुठे डिस्टर्ब झाला तर याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर होतो.